नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या यूट्यूब चॅनल मराठी मॅथमॅटिक्सवर। आजच्या व्हिडिओमध्ये आपण तीन अपूर्णांकांची बेरीज व वजाबाकी कमी वेळामध्ये कशी करायची हे ट्रिकने पाहणार आहोत। पहिले उदाहरण 3/4 अधिक 1/2 अधिक 5/8 बरोबर किती। जर या प्रकारचे गणित असेल म्हणजे दिलेल्या गणितामध्ये तीन अपूर्णांक असतील आणि त्यांची बेरीज किंवा वजाबाकी करायची असेल तर त्या गणिताचे नेहमी छेद समान करायचे आहेत। इथे जर आपण नेहमीच्या पद्धतीने जर तिरकस गुणाकाराच्या बेरजेने गेलो तर पहिल्यांदा आपल्याला या दोन अपूर्णांकांची बेरीज करावी लागेल आणि त्यामध्ये परत आपल्याला हा तिसरा अपूर्णांक मिळवावा लागेल आणि यामध्ये खूप वेळ जातो। त्यामुळे या टाईपचे गणित असेल तर सुरुवातीला आपल्याला छेद समान करायचा आहे आणि त्यानंतर बेरीज करायची आहे। त्यामुळे कमी वेळ लागतो आणि स्पर्धा परीक्षांमध्ये हेच अपेक्षित असते। तर इथे आपण बघितले तर 4ला जर 2ने गुणले तर छेद होईल 8 आणि इथे 2ला 4ने गुणले तर इथे छेद होईल 8 आणि तिसऱ्या अपूर्णांकाचा छेद हा ऑलरेडी 8 इथे आहे। त्यामुळे इथे छेदाला 4ने गुणले त्यामुळे इथे अंशाला 4ने गुणावे लागेल आणि इथे छेदाला 2ने गुणले त्यामुळे इथे अंशाला सुद्धा 2ने गुणावे लागेल। त्यामुळे पहिल्या अपूर्णांकात होईल इथे 3 दुनी 6 आणि इथे छेदस्थानी 4 दुनी 8, त्यानंतर अधिकचे चिन्ह इकडे 4 एक्के 4 आणि इकडे छेदामध्ये 4 दुनी 8, त्यानंतर अधिक आणि इकडे 5/8। त्यानंतर इथे आपण बघितले तिन्ही अपूर्णांकाचा छेद समान आहे त्यामुळे छेद आपण इथे एकदाच लिहितो। त्यानंतर अंशांची बेरीज म्हणजे 6 अधिक 4 अधिक 5। तर या प्रकारे 6 4 10, 10 अधिक 5 होतील 15 आणि छेदस्थानी 8। तर या प्रकारे आपल्याला उत्तर मिळाले 15/8 आणि 15/8चा पर्याय क्रमांक हा 1 आहे। अपूर्णांकावरील तुम्हाला अजून व्हिडिओ पाहिजे असतील तर त्याची प्लेलिस्ट बनवलेली आहे। त्या प्लेलिस्टची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा वरती दिलेल्या आय बटनमध्ये मिळून जाईल। पुढचे उदाहरण, जेव्हा आपल्याला तीन अपूर्णांक दिलेले असतात आणि त्यांची बेरीज करायची असते तेव्हा त्या तिन्ही अपूर्णांकांचे छेद सुरुवातीला आपल्याला समान करावे लागतात। इथे जर आपण बघितले तर 4ला 3ने गुणले तर होईल 12, 6ला 2ने गुणले तर होईल 12 आणि इकडे 3ला 4ने गुणले तर होईल 12 आणि इथे छेदाला 4ने गुणले त्यामुळे अंशाला सुद्धा 4ने गुणावे लागेल। त्यानंतर इथे छेदाला 3ने गुणले त्यामुळे अंशाला सुद्धा 3ने गुणावे लागेल आणि इथे छेदाला 6ने गुणले त्यामुळे इथे सुद्धा अंशाला 6ने गुणावे लागेल। त्यानंतर 6 एक्के 6, 6 दुनी 12 अधिक 3 त्रिक 9 आणि 4 त्रिक 12 अधिक 4 दुनी 8 आणि 3 चोक 12। त्यानंतर इथे बेरीज करताना छेद समान आहे त्यामुळे छेद आपण इथे एकदाच लिहितो। त्यानंतर अंशाची जर बेरीज केली तर 6 9 15, 15 8 23, तर इथे येईल 23/12 आणि त्याचा पर्याय क्रमांक हा 2 आहे। पुढचे उदाहरण 5/4 वजा 1/2 वजा 2/3, तर इथे सुद्धा आपल्याला अपूर्णांकाचे छेद समान करायचे आहेत। तर इथे आपण बघितले तर 4ला 3ने गुणले तर इथे छेद होईल 12, इथे 2ला 6ने गुणले तर इथे सुद्धा छेद होईल 12 आणि इथे 3ला 4ने गुणले तर इथे सुद्धा छेद होईल 12 आणि इथे छेदामध्ये 4ने गुणले त्यामुळे अंशामध्ये सुद्धा 4ने गुणावे लागेल। इथे छेदामध्ये 6ने गुणले त्यामुळे अंशामध्ये सुद्धा 6ने गुणावे लागेल आणि इथे छेदामध्ये 3ने गुणले त्यामुळे अंशामध्ये सुद्धा 3ने गुणावे लागेल। त्यामुळे इथे पहिल्या अपूर्णांकात होईल 5 त्रिक 15, छेदस्थानी 4 त्रिक 12, त्यानंतर वजाचे चिन्ह आहे तसेच, त्यानंतर इथे 6 एक्के 6 आणि इकडे 6 दुनी 12, त्यानंतर इथे 4 दुनी 8 आणि छेदस्थानी 3 चोक 12 आणि वजाचे चिन्ह आहे तसेच लिहून टाकले। त्यानंतर इथे आपण बघितले तर छेद तिन्हीकडे समान आहे त्यामुळे छेद आपण एकदाच लिहिला। त्यानंतर 15 वजा 6 वजा 8 आणि यांची जर आपण वजाबाकी केली तर इथे 8 आणि 7 14 होतील आणि 15मधून 14 गेले उरला 1, त्यामुळे इथे आपल्याला उत्तर मिळाले 1/12 आणि 1/12चा पर्याय क्रमांक हा 2 आहे। पुढचे उदाहरण 2/4 अधिक 1/2 वजा 3/8 आणि या तीन अपूर्णांकामध्ये जर आपण बघितले तर इथे 2च्या पाड्यामध्ये सुद्धा 8 येते आणि 4च्या पाड्यामध्ये सुद्धा 8 येते, म्हणजे या तिन्ही अपूर्णांकांचा आपण छेद 8 करू शकतो।
आणि त्यामधल्या तिसऱ्या अपूर्णांकाचा छेद ऑलरेडी 8 आहे, त्यामुळे आपल्याला फक्त पहिल्या 2 अपूर्णांकाचा छेद हा 8 करायचा आहे. तर इथे 4ला 2ने गुणले तर इथे छेद होईल 8 आणि ते 2ला 4ने गुणले तर इथे छेद होईल 8. त्यानंतर इथे 4ने गुणले त्यामुळे अंशाला सुद्धा 4ने गुणावे लागेल. इथे छेदाला 2ने गुणले त्यामुळे अंशाला सुद्धा 2ने गुणावे लागेल. त्यानंतर पहिल्या अपूर्णांकामध्ये बेदुनी 4, इथे छेदामध्ये 4 दुनी 8 अधिक 4 एक्के 4, छेदामध्ये 4 दुनी 8. त्यानंतर तिसरा अपूर्णांक 3/8 आणि ते वजा चिन्ह होते ते आहे तसे खालती लिहून टाकले. त्यानंतर छेद समान आहे त्यामुळे छेद आपण एकदाच लिहितो. त्यानंतर अंशामध्ये 4 अधिक 4 वजा 3, तर इथे 4 आणि 4 होतील 8, 8मधून 3 गेले उरले 5, त्यामुळे इथे आपल्याला उत्तर मिळाले 5/8 आणि 5/8चा पर्याय क्रमांक हा 2 आहे. तर या प्रकारे आपल्याला जर 2पेक्षा जास्त पूर्णांक दिलेले असतील तर त्या पूर्णांकाचे छेद आपल्याला समान करायचे आहेत आणि बेरीज आणि वजाबाकीही करायची आहे. जर तुम्ही छेद समान करून सोडवले गणित तरच तुम्हाला कमी वेळात सुटणार आहे, नाहीतर तुम्हाला वेळ हा लागणारा आहे तो जास्त लागणार आहे. अपूर्णांकावरील अजून व्हिडिओ बघायचे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक तुम्हाला मिळून जातील प्लेलिस्टची, किंवा वरती आय बटनमध्ये सुद्धा मिळून जातील. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.